हां बघितलं ना, एकदम जबरदस्त. इसमें खतरा रहेगा वही उसमें माइक नहीं मार मार के खुद को ही चोट पहुंचा के लेगा और खुद ही गुड मॉर्निंग. तर आज आहे मंडे आणि आजचा आपला प्लॅन झाला आहे शहाडला जायचा. शहाडला म्हणजे याच्यासाठी चाललो आहे, आपल्याला त्या रिसॉर्टचं प्रमोशन आहे, म्हणजे किरणला आहे. आणि खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नव्हतं, तर फॅमिली आहेत, फ्रेंड्स आहेत, तर सगळ्यांसोबत चाललो आहे. किरण गेला आहे गाडीने आणि आम्ही तिघंजण येतो आहे ट्रेननी, कारण की गाडीचा एक शॉर्टेज होता, नाही तर गाडीनेच जाणार होतो. दादा, किरण, संदेश आणि किरण एका बाईकवर आणि दादा एका बाईकवर येणार आहे. बाकी आम्ही ट्रेननी चाललो आहे. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे. चला. तर फायनली फास्ट ट्रेनमध्ये चढलो. कसारा भेटली आम्हाला, कारण का स्लो तर शहाडला थांबत नाही आणि जात पण नाही. सगळ्या कल्याण ठाणे असंच होतं. गर्दी बघा किती आहे. दोघींना आम्ही उचलून घेतलं आणि आतमध्ये शिरलो. तर फायनली आपण शहाड स्टेशनला पोहोचलो आहे. शहाडपर्यंत मी कधीच आली नव्हती, डायरेक्ट बदलापूरला वगैरे गेलेले. तर आता आम्ही दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतो. ही लोक गाडीवर आहेत अजून. तर आत्ताच आम्ही S3 फार्मला पोहोचलो आहे, म्हणजे शहाडपासून जवळजवळ अर्धा तास आतमध्ये आहे. आणि ते रिक्षावाले 300 रुपीज घेतात आतमध्ये यायचे, एवढं लांब आहे. आणि ही पूर्ण फिल्म सिटी आहे. समोर तो सेट उभा आहे आपल्याला दिसतोय बघा. आता यातला हा फार्म आहे की हा, आता वॉचमॅनला आपल्याला विचारायला लागेल. पाऊस तर नाही, नशीब पावसाने आमच्यावर मेहरबानी केली की पाऊस पडला नाही. हां पुढून असेल गेट. या हां पुढचं असेल गेट. चला. सहलीला जायचं सहलीला. कसल्या नाश्ता द्या येड्यापोरी. चला चला, इथेच आहे, हाच आहे वाटतं. हा ना, हा फार्म आहे. अरे S3 हा लिहिला आहे, पण इथे पण आहे. हां ये बघून. तर किरण पाठीच राहिले अजून, दादा आणि संदेश आले. तर फायनली आपण S3 फार्मला पोचलो आहे. जसं फोटोमध्ये आहे तसं एकदम सेम टू सेम. आजूबाजूला एकदम शांत, जसं आपण बाहेर आल्यावर आपल्याला शांतता पाहिजे. आणि ह्यांची मस्ती आत्ताच चालू झाली आहे. विला एकदम सुंदर आहे. आणि पाष्टे साहेब पण आलेले आहेत. चला एकदम टायमात आलो. चला किरण आला आहे आणि जास्त काय 20-25 मिनटात आपण पोचलो आहे. चला मजा करायची आता. तर दादा कुठेही आम्ही पिकनिकला गेलो ना, खाऊची टेन्शन नाही, कारण का खाऊवाला माणूस असतो. मोनिका ये ये मोनिका ये लवकर दर जा ना. तिला पण घेऊन या. चला ये जा. हे सगळे मामा आहेत, जा. अरे ये ना, जा. कृषिका थँक्यू बोललीस. बोलते बाबा. चला. आणि विलाच्या समोर बघितलं ना, एकदम हे सगळे सेट आहेत, आपले सेटअप आहेत, म्हणजे याचे फिल्म सिटीचे. इथे सगळं शूट वगैरे होतं. पुणे सगळं रेडीच करून ठेवलं आहे. तिकडे पाळणं वगैरे नंतर आपण जाणारच आहोत. त्याआधी बॅगा वगैरे ठेवूया, रूम बघूया. इथे चप्पल काढू. तर आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे. हां चल. हां इथेच काढायची ना चप्पल. हां बघितलं ना, एकदम जबरदस्त. फोटोमध्ये आपण जसं बघितलं होतं सेम तसंच. आणि खाली पण 1-2 बेडरूम्स आहेत आणि वरती पण असतील. इकडे किचन आहे. हां तर इकडे मोठा आय स्पेस आपल्याला किचन आहे, म्हणजे कुकिंग पण करू शकतो आणि म्हणजे बाहेरून पण आणू शकता तुम्ही. आणि इकडे वॉशरूम आहे. चला चला चल बाथरूममध्ये. स्विमिंग पूल कुठल्या साईडला आहे? आत्ता सगळं खातेस की काय तू? कृषिकाला काय एकदा खायला भेटलं म्हणजे झालं. आई शपथ, काय सीन आहे यार. मिस केलं ना सगळ्यांनी. म्हणजे आम्ही नेहमी जातो ना, आम्ही फ्रेंड्स वगैरे जातो, फॅमिली कधी नसते. पण यावेळेला आहे. ही एकदा बोललेली मला, अरे आम्हाला कधी नेणार. आणि तो दिवस आला, फायनली सगळे आले. अरे आणि म्हणजे एवढ्याच्यात हाच, म्हणजे प्रमोशन केलं ना, एवढ्याच्यात हाच विला एकदम आय स्पेस आणि जबरदस्त आहे. तो फर्स्ट फ्लोअरला 3 बेडरूम आहेत. एक त्या साईडला आहे, ह्या साईडला आजूबाजूला एक आहेत. आणि पहिला आपण हा चूज केला तर ह्याचा व्ह्यू बघा कसला भारी आहे बघा.
पोरींची मज्जाच झाली हा. कसं आहे किशोरी? मस्त ना, एक नंबर. पहिले हात धुवा. तर हा झाला आपला बेडरूम आणि ह्याच्या समोरचा जो आहे तो बघा. इथला व्ह्यू खतरनाक आहे. लाईट्स बंद आहेत ते चालू करू आपण. त्यांना बघ. बघा बाथरूम पण एकदम स्वच्छ आहेत, क्लीन आहेत एकदम. बघा आणि इकडचा व्ह्यू पण भारी आहे. हा मस्तच. आणि वरती टेरेस आहे वाटतं आणि इथे आपण पार्टी वगैरे करू शकतो असं स्पेस. आणि फोटोशूटसाठी पण चांगलं आहे. आणि हां तिकडे त्याला सांगूया ना क्लीन करायला. आणि या साईडला बघितलं ना, हा एक जबरदस्त, हा एकदम समोरच आहे. नीट क्लीन मस्त एकदम. मला आवडला एकदम जबरदस्त. असा कुठला होता माहिती का? लोणावळ्याचा गेला होता ना तो एक भारी होता आणि हा पण भारी. चला. आणि याच्या समोरचा व्ह्यू बघितला तर माझं इथे लक्ष बघितलं समोर लक्षच गेलं नाही. जो आपला आवडता एकदम स्विमिंग पूल. आता चेंज करून आपल्याला तिकडे जायचं आणि इकडे सगळा फिल्म सिटीचा सेटअप आहे. तिने घाणीत पाय घातलाच. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरवरचे सगळे बेडरूम बघितले, बाहेरचा स्पेस बघितला. आता आपण वरती चाललो आहे. बघूया वरती बाल्कनी आहे की बेडरूम आहे. बेडरूम एक खाली पण आहे आणि आता वरती चाललो आहे. पण वरती पण आहे स्पेस, मस्त बसायला आहे बघा. म्हणजे जास्त फॅमिली आली, फ्रेंड्स आली. सॉरी इथे पण एक बेडरूम आहे. हा इथे पण बेडरूम आहे. तर इथे मस्तपैकी तुम्ही पार्टी करू शकता. आहे स्पेस. अरे इथे पण 2 बेडरूम आहेत. म्हणजे हा एक खाली पण एक बेडरूम आहे. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर, फर्स्ट फ्लोअरवर 3 बेडरूम आहेत, सेकंड फ्लोअरला 2 आहेत. आणि इथून वरून व्ह्यू बघाल ना, बघा एकदम तिकडे बकऱ्या आहेत, चरत आहेत, एकदम भारीच. आणि इकडे वरती टेरेस आहे. आणि हे लोक चाललेत नाश्ता आणायला, कारण का आम्ही टायमापेक्षा आधी लवकर आलो आहे. तर चहा आणि समोसे आणायला चालले. टेरेसवर काय आपण जात नाही आता, कारण का पोरी खाली आहेत आणि धुमाकूळ घालतात. मस्त इथे पण मस्त आय स्पेस आहे. सगळं फर्निश वगैरे केलं आहे. बघू एकदा जाऊच टेरेसवर. जाणार नव्हते मी टेरेसवर, म्हटलं इथं आलो आहे तर जाऊया. हां आणि शपथ टेरेसचा फुल खतरनाक मस्तच एकदम. मस्त. चला टेरेस पण बघितला, पूर्ण विला आपण कवर करून टाकला. आणि आता थोडाफार नाश्ता करू. आहे नाश्ता आणायला गेलेत आणि त्यानंतर मग स्विमिंग पूलला जाऊ. आणि जेवण तर आपलं बाहेरूनच येणार आहे, कारण का किचनमध्ये नाही बनणार आहे. तर आत्ताच किरण आणि संदेशने जाऊन नाश्ता आणला, कारण का आम्ही नाश्ता करून आलो नव्हतो. तरी जेवणासाठी चालू होतो पण भूक लागली. ये क्या है? वडा गरम गरम. बाप रे. या ट्यूब तिकडे ठेवून या. नाही परिचय. वडे आणले, समोसे आणले. ते काय? ओ वा, मूग भजी, ढोकळा. कोण कोण काय काय खाणार? ओ भाई चहा. बाई ही देईल मी पाडीन. ती बरोबर आहे किशोरी. मस्त आहे भजी, एक नंबर आहे. तू काय खाणार आहे? भजी खाणार आहे? वडापाव? वडा. आत्ताच मस्तपैकी पोटभर नाश्ता केला. आणि ज्याची आपल्याला उत्सुकता आहे म्हणजे स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पोरं आधीच पुढे गेलेत नाश्ता वगैरे करू. मी ह्या साईडून आले वाटतं. इकडे माझी चप्पल आहे. सगळे नाश्ता करून गेले पुढे. किरण दादा आणि संदेश नाश्ता करतात. आणि आता मस्त स्विमिंग पूलमध्ये. मला तर 2-3 तास बाहेरच नाही पडायचं स्विमिंग पूलमधलं. तर मगाशी मी वरून दाखवलंच. इकडे बकऱ्या चरायला आणल्यात. एकदम गावची फिलिंग आणि गावासारखंच आहे सगळं. तर मला वाटलं स्विमिंग पूल खूप खोल असेल, पण एवढा नाही. म्हणजे या साईडला खालपर्यंत आला तर खोल आहे. इकडून एकदम व्यवस्थित म्हणजे उतरू शकतो. मी जास्त खोल असेल ना स्विमिंग पूल तर उतरत नाही, मला भीती वाटते पाण्याची. अरे वा, आमची मजा चालली. या साईडला खोल आहे. काय झालं?
आई झाली लहान. का आलं मज्जा. पकडलंय मी तुला. तर मस्तपैकी झोपाळ्यावर झोका घेतला आणि आता स्विमिंग पूलमध्ये उतरतोय. चला शपथ पडली. अगं मेलीस तू काय ग. चला थांब पहिलं उतर. थांब किशोरी तू पहिली उतर. थांब ना कृषी. जा हात दे. चला. ती लोक कधी येणार. ये सोडा आता सोडा. पोहा ना आता. तर मगाशीच किरण, संदेश आणि दादा तिकडे गेलेले फिल्म सिटीमध्ये. त्यांना तिथे किंग कोब्रा दिसला आणि सर्पमित्र बोलवले पकडायला. पहिल्यांदा आपण बघणार आहोत की कसं पकडतात काय. ए बाबू थांब. पकडला अगं पकडला पण हे कसलंच आहे आतमध्ये फुल सेटअप. ते अटॅक करून मॉटरमध्येच मारतात. इसमें खतरा रहेगा वही उसमें फाइट नहीं मार के खुद को ही चोट पहुंचा के लेगा और खुद ही मर जाएगा वो. कभी सांप इतना डर जाता है ना खुद को ही काट लेता है. हाँ प्राणी सगळेच असेच घाबरतात, स्वतःलाच घाबरतात. टेस्ट करतोय हवेमध्ये जे पार्टिकल घेऊन ना डोक्याची त्याचा एक ऑर्गन असतो डिस्कप्शन ऑर्गन त्याला तो टच करतोय. त्याच्यामुळे त्याला समजतंय की बाहेरचे जो वातावरण आहे तो कसं आहे, बाहेर जेवढं प्राणी आहेत ते किती लांब आहेत, त्याची हीट किती असते तो टेस्ट करतोय. आणि सध्या मी त्याला अशा प्रकारे पकडलेला आहे ना जेणेकरून त्याला काही त्रास होणार नाही. आणि त्याला जर त्रास झाला किंवा भीती वाटली तर लगेच तिचा फणा काढेल आणि फणा काढून मला चेतवणी देईल की माझ्यापेक्षा लांब राहा, जवळ नको येऊ, कारण मी तुला चावून. आणि जेवढे प्राणी आहेत ते प्रत्येक प्राणी आहे ना समोरच्या प्राण्याला आहे ना घाबरवण्याचा प्रयत्न करतात कारण माझ्या जवळ यावं नाही. उदाहरण हत्ती हा सुद्धा माणसापेक्षा मोठा असतो, पण तो घाबरतो ना तो त्याला स्वतःचे कान मोठे करून दाखवतो की माझ्या जवळ येऊ नको आणि समोरच्या प्राण्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्याला आपण एवढं भीती दाखवली नाही किंवा त्याला काही त्रास दिलेला नाहीये, त्याच्यामुळे तो एकदम नॉर्मल आहे. तर त्याला थोडासा आपण त्रास दिला उदाहरण आपण दाखवतो तो फणा काढण्याचा प्रयत्न करतो. आता तो मला चेतावणी देतोय की माझ्या जवळ येऊ नको अजिबात. आता हा त्याची एक प्रकारे रेंज आहे कारण की इथपर्यंत मी याला पकडलेलं आहे. तर याच्यात थोडा पुढे जर मी आलो तर हातून फणा काढून मला लांब ठेवण्याचा प्रयत्न कर. पण जर मी तरी पण ऐकलं नाही तर हा मला चावेल आणि हा जर मला चावला तर बरीच लोकांचं मत असं आहे की माणूस मरतो. हा तर सर्पमित्राचं मत म्हणजे माझं मत तरी व्यक्ती कसं आहे, कुठलाही साप जर तुम्हाला चावला विषारी साप असतो तर बिनविषारी त्याच्यामध्ये माणूस लवकर मरत नाही. मरण्याचं कारण असतो तर विष, जोपर्यंत तो आपल्या शरीरात विष टाकत नाही तोपर्यंत माणूस कुठलाच मरू शकत नाही. आणि अच्छा, कोबरा म्हणजे चावलाच म्हणजे त्याने विष सोडलं असं असं होत नाही. ड्राय बाईट पण असू शकतो. ड्राय बाईट असतं. आता बरेच वेळा काय होतं लोकांचे साप चावताय लोक काय करतात गावठीनं देतात आणि ते वाचतात. पहिली गोष्ट त्यांना जो साप चावलेला आहे तो बिनविषारी साप चावलेला असतो. आणि सेकंड टाइमला जर त्याला विषारी साप चावला असेल आणि ते जर गावठी औषध घेऊन जर वाचतात त्याच्या मागचं कारण आहे की सापाने ड्राय बाईट किंवा फॉल्स बाईट केलेली. हा तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णकांत अहिरे. काय रेंजमध्ये आपण हे करता कॅचिंग करतात? मी मुरबाड साईडला जे पूर्ण एरिया आहे मुरबाड तालुका त्या ठिकाणी मी रेस्क्यूअरचं काम करतोय. आणि सध्या ह्या एरियामध्ये आहे ना जो मुलगा आहे माझ्या ओळखीचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर लागत नव्हता त्याच्यामुळे मला यावं लागलं. मुरबाड बाज मारेगा तो अंदर जाएगा नहीं वो. त्याला सिक्युअर वाटलं तरच घुसणार. हा गेला हा मिला गिला गिला. अरे बाप रे. तू भी वही लेके आया जो इन्होंने दिया. आतमध्ये गेला पूर्ण तो. असं नाही तर तिथून रिटर्न पण येऊ शकतो. ए नको रिटर्न येतो. बोललो ना रिटर्न येणार. सांगतोय ना तुला टार्गेट जास्त देऊ नको त्याला. टार्गेट देऊ नको जास्त त्याला. सावलीची बोलले आणि तो मी बोललो कारण मला माहितीये ना. पटकन आला तेवढं जागेत ना. बॉटलिंग मध्ये मला वाटलं नाही येणार एवढी बॅगिंग मध्ये त्रास नाही होत पण बॉटलिंग मध्ये बऱ्याचदा त्रास होतो. सरळ करताना सुद्धा येऊ शकतो कारण जिथून हवा जाते ना तिथून त्यांना वाटतं बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तोंड केलंय त्यांनी. हा असू दे. जिथून हवा जाते ना तिथून त्यांना वाटतं साप तेही पकडला ना तिथून साप बाहेर काढला पकडलं त्यांना वाटतं संपला. सगळ्यात महत्वाचं बॅगिंग करणं आणि बॉटलिंग करणं हेच सगळ्यात मोठं स्किल आहे. मित्र आहे ना डायरेक्ट हात अजून 1 तास काढू शकतो. तर आपला सुधीर अरे हात टाकून साप काढतो माहिती का हातात पकडतो. मग आता ह्याला तिकडे कुठेतरी राहणं हीट जर सोडत वाढली ना
त्याच्यानंतर मग तर खूप वेळ झाला मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करतो. म्हणजे आल्यापासून चेंज केलं आहे ना, नाश्ता केल्यापासून पाण्यातच. आता वाजले 3 वाजले बरोबर आणि आता जेवण आलं आहे. मस्तपैकी जेवू, परत थोड्या वेळा पाण्यात येऊ. म्हणजे 4-5 पर्यंतच पाण्यात राहणार आहे. खूप दिवस झाले, खूप दिवसांनी बाहेर आलो आहे, त्यामुळेच मस्त संध्याकाळी रिलॅक्स एकदम. काय आलं आहे जेवण बघूया. असेल काय चिकन, ये दाल है क्या? ओके. ती व्हेज आहे आता नको आहे ना ती व्हेज कोणाला मागवलं त्यांना दोघांना पण ते आणि संध्याकाळी येणार ये क्या बिर्याणी आहे? राईस ही आहे ना. ओके. तर आपली डाळ आहे, भात आणि चिकन आहे. तू काय डाळ पण खायला ही? चला. ओके. भाकरी भाकरी आहे तर एकदम बेस्ट आहे. बाबू भाकरी. ओके. हो हो माहिती आहे. चला. बाऊल नाही ना, असंच घे. चल चला. टेस्ट कशी आहे? सुंदर आहे. चांगली. अहो ते टेम्पटिंग आहे एकदम. थांब 1 मिनिट. एक नंबर. मस्तच कोण आहे बाबू. चला तर आम्ही आता जेवून घेतो, जेवून रिटर्न पाण्यात जातो आणि टेस्ट 1 नंबर आहे. तर जेवून झालं आमचं आणि रिटर्न चाललो आहे आम्ही पाण्यात. पोरी येड्या झाल्यात जेवल्या आणि स्मरणिकाने काय व्यवस्थित खाल्लं नाही, कारण का तिला थोडं फूड इन्फेक्शन आहे पोटात, त्यामुळे तिने भातडाळ एवढं काय खाल्लं नाही. तर फ्रूट्स आहेत ते तिला देतो आता जरा खायला. काय येते बाबू, काय चाललंय? काय चाललंय तुझं? लबाड. तर आत्ताच आम्ही फ्रेश झालो, मस्त आंघोळ केली आणि पोरी तर झोपल्या. आम्ही सकाळपासून पाण्यात होतो, एवढी मजा मस्ती केली ना आम्ही, खूप म्हणजे खूप. आणि आता चहा आला इकडे, तो चहा घेतो पहिला आणि मग निवांत तिकडे बसतो. चला. तर आता संध्याकाळचा व्ह्यू बघा रिसॉर्टच्या बाहेरचा. सगळे मस्त आंघोळ करून फ्रेश झालेत. सुवंदन दादा आणि वहिनीसुद्धा आल्यात आणि अर्णवी आहे. आणि हे मस्त पाण्यात भिजले आहेत, दोघींना पण ताप आलाय. इकडे सकाळपासून आणि हे काका आहेत. मानगावला. हो. ते पण 1 नंबर आहे ना, याला मिसळून जातील. 10 वाजलेत आणि पोरींना खरंच खूप भूक लागली आहे. तर आत्ता जेवण आणलं आहे त्यांनी आणि आता टेबलवर मांडत आहेत. म्हटलं ह्यांच्या पार्टी तर चालूच राहणार आहेत, म्हटलं त्याआधी पोरींना पण जेवण भरून घेऊया. बघूया जेवणात आज काय. दुपारी चिकन भाकरी, राईस होता, डाळ होती. आता बघूया काय. जेवणामध्ये त्यांनी चिकन बिर्याणी सांगितली आहे संध्याकाळसाठी. तर आपण गरमागरम आपली चिकन बिर्याणी, तिकडे स्टार्टर आहेत. पोरींना खूप भूक लागली. काय आलं? किशोरी, कृषिकला आणि स्मरणिकाला घेऊन. बाबू लॉलीपॉप. हां तू जेवलीस मला समाधान आहे, असं असतं. तर ती लोक तिकडे पार्टी करत बसलेत, आम्ही घेतो जेवायला. नाईस. का बिर्याणी वाटते. तर रात्री खूप लेट नाईट पार्टी झाली, जवळजवळ झोपायला 3-3:30 वाजले आणि खूप मज्जा केली, खूप म्हणजे खूप. की आता दुपारी 3 वाजता जेवून निघणार आहे. आता आमची परी पण पाण्यात येणार आहे. कपडे देते, तू पाहिजे तिला. तर आत्ताच परत एकदा स्विमिंग पूलमधून जाऊन आलो आणि आता जेवण करतोय. फ्राईड राईस आणि चिली आहे. तर काल मस्त खूप एन्जॉय केलं. तुम्हाला जर इकडे व्हिजिट करायचं असेल तर खाली मी नंबर देते. आणि एक सांगायचं झालं तर मंडे टू फ्रायडेमध्ये याचे चार्जेस आहेत 2000 आणि सॅटर्डे संडे 2500 चार्जेस आहेत विथ फूड. आणि बाजूलाच आपला फिल्म सिटीचं सेटअप आहे, तिकडे तुम्ही प्री वेडिंगसुद्धा करू शकता, म्हणजे शूट करू शकता. त्यासाठी त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही विचारू शकता तुम्हाला कसं काय करायचं आहे ते. आणि आता इथून निघतो आहे. खूप मज्जा केली, नक्की व्हिजिट करा. चला बाय.